म्हणजे सगळ्यांनीच मला असं सुरुवातीला म्हटलेलं की ऐश्वर्या तू हे कसं करशील. तर मला आता असं होतं की ज्या ज्या लोकांचा मला राग येतो ना त्यांना असं मी डोळ्यासमोर देवा धरते आणि मी यमुना चांगली trick करते. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सन मराठीवरची सखा माझा पांडुरंगाच्या सेटवरती. आणि मालिकेचे नुकतेच 300 भाग पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने आज सगळ्यांची गप्पा मारणार आहोत आपण. आणि माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी यमुना. खरं तर लाडकी मी नाही म्हटलं पाहिजे, पण ती माझी मैत्रीण आहे म्हणून मी लाडकी म्हणते. कशी आहेस ऐश्वर्या? खूप छान आणि थँक्यू सो मच सगळ्यात आधी की तुम्ही आज इथे आलात. आणि नुकतेच मालिकेचे 300 एपिसोड संपूर्ण झालेत. सो आनंद आहे आणि तुम्ही आलात त्या निमित्ताने, सो अजून आनंद आहे. आणि लाडकी वगैरे तर मी अजिबात नाही आहे. खूप तुला माहितीच असेल. तूच बोलशील आता. नाही, पण मला खरं सांगायला छान वाटतं की ती मालिकेमध्ये कितीही त्रास देत असेल, कितीही वाईट वागत असेल, तरी पडद्यामागे ती इतकी गोड मुलगी आहे. म्हणजे मी ओळखते ऐश्वर्याला, सो मला माहिती आहे की ती कशी आहे. त्याच्यामुळे ते मला वाटतं ना, ते तुझा जो राग येतो ना सगळ्यांना, ते तुझ्या कामाची पोचपावती आहे. म्हणजे तुला कमेंट्स येत असतील किंवा DMs येत असतील, पण मला वाटतं ते तुझ्या कामाचीच पोचपावती आहे की तुझा तो राग येणं म्हणजे तू ते पात्र व्यवस्थित करतेस, हे आहे त्याच्यामध्ये. अगदीच म्हणजे सुरुवातीला तर असं वाटलं नव्हतं की कितपत जमेल झेपेल, कारण तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी फ्लोअरवर कशी असायचे आणि अगदीच अपोजिट कॅरेक्टर. आणि गंमत मला सांगायला ही आवडेल की काम सुरू झालं आणि काम सुरू होतं त्या दरम्यान ना मला एक दिवस असं कोणीतरी सांगितलं की तुला ना अशी अशी कमेंट आली आहे. आणि ती कमेंट खूप घाण होती. मग त्या आणि असं ते कुठेतरी हे नव्हतं की अरे आता अशा कमेंट्स येणार आहेत आपल्याला, मग ते बरं होतं असं वाटणार आहे. आणि मग असे खूप खूप घाण कमेंट्स येत असतात की यमुना काय अशी आहे तशी आहे. पण मज्जा वाटते ते सगळं वाचताना की लोक बघतायत आणि लोक ते नोटीस करतायत. येस. छान वाटतंय. सगळ्यात आधी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. कारण आता सगळ्या मालिकांच्या शर्यतीमध्ये तुमच्या मालिकेचे 300 भाग पूर्ण झाले, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यात सन मराठीसारखं चॅनल आहे, खूप छान छान नवीन नवीन मालिका येत आहेत. मला सांग, पहिला दिवस कसा होता तुझा सेटवरचा? खूप छान होता. म्हणजे माझा सेटवरचा पहिला दिवस ना मे बी अनेकांना लक्षात राहिला आहे. त्यामुळे खूपदा माझ्या पहिल्या दिवसाचं सगळेजण असं बोलत असतात, तिचा पहिला दिवस आठवतोय का? कारण ना एक खूप ब्रेक नंतर मी पुन्हा कॅमेरा फेस करत होते. कारण देवमाणूस नंतर बराच काळ मध्ये गेला होता. मी जॉब करत होते, मीडिया फील्डमध्ये होते आणि त्यानंतर खूप 5 वर्षांनी परत सेटवर. आणि माझं कॅरेक्टर असं होतं की ती अत्यंत वाईट बाई आहे, निगेटिव्ह आहे, ती खूप अशी म्हणजे काड्याच करते असं सगळं आहे. आणि मी पहिल्याच दिवशी जशी मी आहे एकदम अशी सॉफ्ट, अशी हॅलो हाय असं तसं. सो बऱ्यापैकी सगळेच टेन्शनमध्ये होते की कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि अपोजिट साईड मी खूप नर्वस होते, खूप टेन्शनमध्ये होते, कसं होणार, काय होणार. बट फायनली काय म्हणतात ना, सगळ्यांची कृपा, स्वामींची कृपा, गणपती बाप्पाची कृपा, आणि ते होत गेलं. तर ऑफकोर्स पहिला दिवस तर नेहमीच लक्षात राहील माझ्या. आणि मी नेहमीच थँक्यू म्हणत असते की थँक्यू आमचे प्रोडक्शन आणि सन की ही संधी मला मिळाली आणि खूप छान वाटतं मला हे प्ले करताना. आत्ता ऐश्वर्याने जो उल्लेख केला की त्या आधी मीडिया फील्डमध्ये होती, सो माझी आणि तिची ओळख तेव्हापासूनची आहे. तर मला तुझी जर्नी माहिती आहे, पण आज प्रेक्षकांना जर काय तुझी छान जर्नी सांगायची असेल तर काय सांगशील? कसा सुरू झाला प्रवास? आणि मीडियामधून इथे यायचं होतं किंवा इथेच यायचं होतं, तर मग तू मीडियामध्ये कसं काय तू एंटर केलंस आणि कशा या सगळ्या गोष्टींना सुरुवात कशी झाली, कधीपासून झाली? मुळात ना या दोन्ही गोष्टी अशा काहीच या कुठेच आपल्या प्लॅनमध्ये नव्हत्या. मला टीचर व्हायचं होतं, मला प्रोफेसर व्हायचं होतं. सो माझा प्रॉपर प्लॅन रेडी होता की मी लहानपणापासून सगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायचं. वक्तृत्व, कथाकथन, डान्स, चित्रकला सगळं. पण म्हणजे इवन मला जेव्हा चतुरंग गोडबोले पुरस्कार मिळाला होता सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, तर त्याच्या माझ्या डिटेल्समध्ये पण मी लिहिलं आहे की मला पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, कोकणात राहून वगैरे. आणि हे सगळं इथे चेंज होतं की मी 10th नंतर एक डान्सचा कॅम्प अटेंड केला होता. त्यामध्ये
ॲक्टिंगचं वर्कशॉप होतं त्यामध्येच. मग मला आवड निर्माण झाली आणि असं वाटलं की अरे आपण हे आवडत आहे. मग 11वी-12वीमध्ये कल्चरलला जॉईन झाले आणि मग एकांकिका आयुष्यात नाटक आलं. तिथून मग तो सुरू झाला प्रवास. आणि बरं 12th सायन्स घेतला मी, कारण मला बॉटनीकडून पुढे प्रोफेसर ते सगळं असं सगळं डोळ्यासमोर पिक्चर होतं. आणि सायन्स घेतलं मी मधुरा, पण मी कधीच प्रॅक्टिकलला नसायचे, मी कधी लेक्चरमध्ये नसायचे, कारण मी कल्चरलला आमच्या हॉलमध्ये असायचं प्रॅक्टिस करत. सो मी फार कमी दिसायचे लोकांना क्लासरूममध्ये. आणि हा सगळी जर्नी सुरू असतानाच कुठेतरी मला कळलं की मला सायन्स काही नाही, हे आपलं फील्डच नाही आहे. हे सगळं बधीर झाले होते मी. पण मग माझे जे टीचर्स होते त्यांनी सांगितलं की तू करशील, सायन्स यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. पण माझी आवड नव्हती ती. मग 12th नंतर असं झालं की आपण मास मीडिया करूयात. मग मी मास मीडियाकडे वळले आणि मी FYलाच असताना मला सगळ्यात पहिली संधी मिळाली ती दूरदर्शनवर. मी एक शो होस्ट करायचे, भ्रमंती महाराष्ट्राची. ओके. आणि मग ते झालं. त्यानंतर मला वाटतं मी लास्ट इयरला असताना मी देवमाणूस सिरियल केली. ते पण मी घरी बसून खूप ऑडिशन्स द्यायचे. ऑनलाईन असेल, कुठे समजलं या सेटवर आहे तर मग तिथे जाऊन ऑडिशन द्यायचे. सो असं लॉकडाऊनमध्ये घरी असताना मी खूप ऑडिशन्स देत होते. सगळीकडे रिजेक्शन येत होते, पण असंच देवमाणूसचं असंच पाठवलं आणि ते सिलेक्शन झालं. ती पहिली माझी सिरियल. आणि त्यानंतर मग जसं देवमाणूस झालं तेव्हा सुद्धा कोविड होतं. सो त्यानंतर मला स्वतःहून अँकरिंगचं जॉबची ऑफर आली, ती सुद्धा अहमदनगरवरनं. आय नेव्हर इमॅजिन की मी अहमदनगरला जाऊन कोकणातून डायरेक्ट अहमदनगर. कुठेच ते पण प्लॅनमध्ये नाही. आणि मग ते असं होतं की जेव्हा लोकांचे पेमेंट येत नव्हते, लोकांना जॉब मिळत नव्हते, तर मला चांगली ऑफर आली. बरं मी घरी असं सांगितलं की मी फक्त 2 महिन्यांसाठी चालली आहे, इंटर्नशिप करायची आहे, कारण एक्सपिरियन्स लागतो पुढे काम करताना. तर मी केले आणि मी 1.5 वर्ष राहून आले तिथे. 1.5 वर्ष. मग त्या मध्यंतरीच्या काळामध्ये ॲक्टिंग किंवा या सगळ्या गोष्टींची संपर्कच तुटला होता, कमालीचाच. आणि मग त्यानंतर पुण्यात अगेन मी एका चॅनलला जॉईन झाले. आणि पुण्यात आल्यानंतर थोडंसं असं एक स्पीड आला म्हणतो कामाला. आणि जे काम करत होते ते अजून जास्त छान आणि लोकांच्या नजरेत यायला लागलं. आणि असंच ते काम करत असताना मी आधी जिथे काम करत होते त्या चॅनलमधून मला कॉल आला. आणि मग मी मुंबईत आले फायनली. मुंबईत आल्यानंतर मी या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींसोबत मीडियामध्ये काम केलं. 1-1.5-2 वर्ष तरी मी काम केलं. आणि येस, आणि ते काम करत असतानाच मी ते काम एका पॉईंटला सोडून मी फ्रीलान्सिंग करायला लागले. सोशल मीडिया, PR, अँकरिंग, इव्हेंट्स. आणि हे सगळं करत असतानाच ऑडिशन सुरू होत्या. आणि हे सगळं असं जुळून आलं की ही ऑडिशन दिली आणि फायनली फायनली किती छान वाटलं मला ऐकून. खूप भारी यार, खूप भारी. आणि हे सगळं असताना ना, जितकी तुझी जिद्द होती, मला वाटतं त्यासाठी घरच्यांचं सपोर्ट असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आई वडिलांपासून खूप लहान असल्यापासून तू कोकणातून अहमदनगरला गेलीस आणि तुझं म्हणजे काय म्हणतो ते लहान वयामध्येच तू खूप बाहेर पडलीस आणि काम सुरू झालं. पण मला वाटतं आई वडिलांचा तो सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. काय सांगशील आज आई बाबांसाठी एक छान मेसेज द्यायचा असेल तर? मला वाटतं की माझ्या या सगळ्या जर्नीमध्ये आईबाबांचाच आणि माझ्या फॅमिलीचाच खूप मोठा वाटा आहे. कारण मी एकुलती एक आहे. आणि तरीसुद्धा मी आज इथे आहे कारण माझ्या घरी म्हणजे माझ्या सगळ्याच फॅमिली सगळे हॅपी आहे, सगळ्यांचा सपोर्ट असतो. पण माझ्या घरातून कधीच कोणतीही मुलगी इतकं पुढे म्हणजे घरापासून लांब राहून काहीतरी करतोय आपण, म्हणजे असं नव्हतं झालं. पण माझ्या आईबाबांनी मला खूप लहान असल्यापासून प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला. म्हणजे मम्मी भाषण लिहून द्यायची, सगळं करायची, प्रत्येक एक कॉम्पिटिशन माझी चुकायची नाही. म्हणजे मी कधी ट्रिपला नाही गेले स्कूलमधून लहान. मी लास्ट 10thला पहिले ट्रिपला गेले. मी ट्रिप माझ्या कॅन्सल व्हायचे. म्हणजे जेव्हा सुट्ट्या असायच्या, मज्जा बिज्जा असायची, तेव्हा मी कॉम्पिटिशनची तयारी करत असायचे. ते लोक खूप हौशी होते. पप्पा ऑफिसला असून सुद्धा ते सगळं वेळ मॅनेज करून मला सोडायला यायचे, न्यायला यायचे स्पर्धेवरनं. माझ्यापेक्षा माझे आई बाबा जास्त हौशी होते.
त्यांनी माझ्यावर ते असं रुजवलं की तू हे करू शकतेस, आणि आजही ते खूप छान सपोर्ट करतात. फक्त आता असं वाटतं की वाईट थोडं वाटतं की ते गावी असतात, मी इकडे माझ्या मावशीकडे राहते. अगेन माझी मावशी आणि तिची फॅमिली, ते लोक मला, आज मी त्यांच्याकडे राहते आणि मला असं अजिबात नाही वाटत की मी बाहेर राहते किंवा मी आता दुसऱ्या कोणाच्या तरी घरी राहते. सो त्या एक वेगळ्या गोष्टी असतात, अजिबात नाही. आणि माझ्या घरचे मला खरंच खूप सपोर्ट करतात. सो टचवूड. आणि मला वाटतं की त्यांच्यामुळेच सगळे, आणि मी मनापासून मम्मी पप्पांना थँक्यूच म्हणेन. लव्ह यू अँड थँक्यू. हाऊ स्वीट. आणि मालिकेचे 300 भाग पूर्ण झालेले आहेत, नवीन वर्ष सुरू झालेलं, मला वाटतं सगळ्याच गोष्टी खूप छान छान एकाच वेळेला सुरू झालेल्या आहेत. नवीन वर्षामध्ये काय काय प्लॅन किंवा तुझं असं काही असतं का रेझोल्युशन किंवा असं तू करतेस का, विश्वास आहे का म्हणजे अरे तुझ्या रेझोल्युशन्स वरती? बघ, मला असं वाटतं की विश्वास माझा सगळ्याच गोष्टीवर असतो. ती गोष्ट कितपत होईल हे मला माहीत नाही. दरवर्षी सगळेजण असं म्हणतात की काहीतरी ठरवायचं असतं. मी पण बऱ्याच गोष्टी ठरवते, पण त्या काही कधी इतक्या पूर्ण होत नाही. ऑफकोर्स एक विशलिस्ट असते की यावर्षी हे व्हावं, ते व्हावं. तर त्या काही गोष्टी आहेत ज्या मी इथे अगदीच सगळ्यांनाही सांगणार. पण मला असं वाटतं की जी गोष्ट मी आता खरंच केली पाहिजे सिरियसली, ती म्हणजे मला बारीक व्हायचं, मी वजन कमी करायचं असं ठरवलं. तर नियमित जिम करणं किंवा एक्सरसाइज करणं हे मी मनावर असं घेतलंय. आणि बस तेवढं झालं तरी खूप आहे. आणि ऑफकोर्स अजून सिन्सिअरली अजून चांगलं काम कसं होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यमुना म्हणून आता तू हे कॅरेक्टर करतेस ना, प्रत्येक कॅरेक्टरची ना एक काहीतरी खासियत असते किंवा एक काहीतरी त्याच्यामध्ये एक असते, गंमत असते जी आम्हाला बघताना ते तुला ते करताना ती तुला मिळते. ते कॅरेक्टर पकडायला तुला किती वेळ लागला किंवा अशी ती कुठची मुवमेंट होती जेव्हा असं वाटलं की ओके आता मला यमुना सापडली? मी म्हणेन पहिल्या दिवशी तर अगदीच नाही, कारण पहिल्या दिवशी सीन पण असे होते की ते आईसोबतचे सीन होते. म्हणजे यमुना खूप बेरकी आहे, ती खूप अशी तिला फक्त सगळी सत्ताच हवी आहे, ती खूप अशी निगेटिव्ह आहे, सगळं आहे. पण कसं आहे, ती आईच्या पुढे तोंडावर तरी जाऊ शकत नाही, त्यामुळे ती आईच्या असं बरोबर सगळं असते. तर पहिल्या दिवशी माझे सीन असे होते की आईसोबतच आहे, नुकतंच घरी आली आहे, तर असं विशेष काही तिची शेड काही दिसलेली नव्हती. आणि मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी माझा काकूसोबत एक सीन होता, आणि त्यात असं होतं की ते कॅरेक्टर कळतं की अरे ही किती कशी नालायक आहे. काकूला येऊन ती बोलते, अच्छा रमाई आता असं बोलतेस, रमाईला कळलं तर वगैरे. आणि तिथे ना नकळत म्हणजे आमचे जे प्रोड्युसर आहेत संगीत सर, त्यांनी मला पहिल्या रिडिंगलाच, आम्ही असं रिडिंग करत होतो आणि त्यांनी नोटीस केलं आणि ते म्हणालेले की तुझी ना भुवई एक वर जाते. तर मी म्हटलं हो. ते म्हणाले तिचा वापर कर. आणि नकळतपणे त्या सीनमध्ये ना माझी अशी एक भुवई अशी वर गेली होती. आणि मला खूप लोकांकडनं त्याच्या पॉझिटिव्ह कमेंट आलं की ते असं जे काही केलं होतं ते छान वाटतंय. म्हटलं ओके. आणि स्पेशली मला मजा इथे येते ना की जेव्हा असं असतं ना की ती आधी अशी गोड असते, हसत असते आणि मध्येच ती असं काहीतरी करून जाते ना, हे मला खूप आवडतं. मी एन्जॉय करते यमुना. म्हणजे खूपदा असं होतं की म्हणजे सगळ्यांनीच मला असं सुरुवातीला म्हटलेलं की ऐश्वर्या तू हे कसं करशील. तर मला आता असं होतं की ज्या ज्या लोकांचा मला राग येतो ना, त्यांना असं मी डोळ्यासमोर देवा धरते आणि मी यमुना करते. सो येस. तो कळलं तुम्हाला? आता सगळेजण आता जे कोणी असे लोक असतील लगेच तुझ्या सर्कलमध्ये ज्यांना असं मे बी अंदाज असेल की हा आपलं मे बी वाजवू शकते, तर तू जेव्हा जेव्हा सीन बघतील तेव्हा अच्छा आपण प्रत्येकाला हा प्रश्न पडेल. हो, आणि पडायलाच हवा ना. मी म्हणेन की अशा सगळ्या लोकांना थँक्यू की यमुना साकारताना मला त्यांची खूपच मदत झाली. पण तुला असा एक पॉईंट कुठेतरी आला का गं की ह्या सगळ्या म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये की हे थांबावं का किंवा निर्णय बदलावा का, किंवा आपण हे बरोबर करतोय ना? कधीतरी असं होतं ना, आपल्याला खूप गोष्टींचा स्ट्रेस येतो किंवा काही घडत नसतं आणि मग आपल्याला असं वाटतं की काय करतोय आपण, हे आपण नक्की बरोबर करतोय ना, आपण मागे फिरावं का? हे असं कधी झालंय तुझ्या बाबतीमध्ये? नेहमी होत असतं.
म्हणजे तू विचार कर ना की देव माणूस नंतर 5 वर्षांनी ही सिरियल, मग तू अगदीच समजू शकतेस की मी काय 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 असं सगळं गेलं पण असेल. मधल्या काळामध्ये तुझं काम सुरू होतं, म्हणजे असं नाही की तू खूपच बाहेर होतीस, तू काम करत सुरू होतीस होतं. काम. हा. काम सुरू होतं पण कुठेतरी आणि मी कुठेतरी तिथे हॅपी पण होते की बाबा कारण ना मला पर्सनली म्हणजे तू मला पाहिलं आहेस किंवा मी जेवढे इंटरव्ह्यूज घेतलेत ते मी मनापासून घेतलेत, ते काम मी मनापासून केलं, मला ते आजही आवडतं आणि मी त्या एक काय म्हणतो आपण एक त्या ह्यानी घेते की अरे हां मला हे मला आवडतं मुळात लोकांशी बोलायला, त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायला, ते काम मनापासून केलं. पण मग ते करत असताना कुठेतरी ना हे खुणावत होतं. पण माहीत नव्हतं मिळेल नाही मिळेल, कधी मिळेल, कसं मिळेल. पण मला एकच गोष्ट फक्त वाटते, मी त्याच्यावर बिलीव्ह करते की तुमची मनापासून इच्छा आहे, तुमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत, तर तुम्ही ते व्यक्त करा, त्याच्यावरती प्रयत्न करा, मेहनत करा. कधी ना कधी कुठे ना कुठे ते तुमच्यापर्यंत येणार आहे. ते सर्कल आहे एक, आणि म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन म्हणून तसं आहे ते. तुम्ही जर मेहनत देताय, इच्छा व्यक्त करताय, तर ते कसं ना कसं कधी ना कधी तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. Correct. आणि मला वाटतं की खूपदा अशी सिच्युएशन येते, म्हणजे मला हे आवडेल सांगायला की जेव्हा मी माझा जॉब सोडला काही कारणास्तव, तेव्हा मी फ्रीलान्स करत होते. पण फ्रीलान्स तेव्हा असं वाटायचं की आपण फ्रीलान्स करूयात, कारण फ्रीलान्स करताना मला एक्सप्लोअर करता येईल, मला ऑडिशन्स देता येतील. पण एक पॉईंट असा होता की असं वाटलं की यार आता नको, आता फिक्स जॉबच ठीक आहे. आणि खरं नाही, खोटं वाटेल तुला, पण मी एका मोठ्या चॅनलमध्ये जाऊन मी इंटरव्ह्यू दिला आणि ऑलमोस्ट तो इंटरव्ह्यू क्रॅक वगैरे झाला. आता मला वाटतं फक्त ॲडमिनसोबत बोलणं बाकी होतं. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आता उद्या परवा आपली एक फायनल मीटिंग होईल आणि आपण जॉईन करूयात. इथपर्यंत माझं बोलणं झालं. आणि सेम टाईम त्या 2 दिवसामध्ये मी इथे ऑडिशन पाठवलं होतं. आणि मी त्यांना सांगितलं पण होतं की मी दिलं आहे, पण आय डोंट थिंक सो आपण जॉईन करूच. आणि हे झालं. सो खूपदा असे लो पॉईंट पण येतात की आपण काय करावं काय नाही करावं. पण ऑफकोर्स ना ए प्लॅन तर बी प्लॅन पण असावा. असं वाटतं की करत राहावं. फेल्युअर्स आहेत, डिप्रेशन आहे, सगळंच आहे, पण करत राहावं. क्या बात आहे. खूप छान वाटलं मला तुझी गप्पा मारून ऐश्वर्या. आणि मला पण खूप छान वाटतं हे सगळं ऐकून. म्हणजे भले मी त्या तुझ्या सगळ्या प्रवासामध्ये खूप आधीपासून जरी मी तुला ओळखलं नसेल, पाहिलं नसेल, पण आत्ता त्या ह्या 2 वर्षामध्ये मी तुला जे काही पाहिलं होतं, मला खूप छान वाटतं. तुला आत्ता इथे बघताना तू आत्ता जे काही करतेस तुझ्या आवडीचं आहे सगळं. सो मला वाटतं हे सगळं टचवूड असंच राहू देत कायम, आणि छान छान मालिकांमधून, सिनेमांमधून आमच्या भेटीला येत राहा. होणार हे पण होणार. आणि तेव्हा तुझा पहिला इंटरव्ह्यू मीच घेईन. वा, मला आवडेल. थँक्यू सो मच. आणि 300 भागांसाठी पुन्हा एकदा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू सो मच मधुरा, की नेहमीच आपलं बोलणं व्हायचं की आपला इंटरव्ह्यू तुला घ्यायचा आहे. आणि तुझ्याकडनं जी पॉझिटिव्हिटी मला नेहमीच मिळत आली, त्यासाठी खरंच थँक्यू कलाकृती मीडिया, की आजचा आपला हा इंटरव्ह्यू कंडक्ट झाला. आणि ते नेहमीच प्रेक्षकांना खूप छान एंटरटेनमेंट करत असतंच. आणि मी स्वतः फॉलो करते. पण अगेन थँक्यू की आज तू इथे आलीस, इतका छान आपल्या गप्पा झाल्या, आणि आनंद आहे की 300 एपिसोड पूर्ण झालेत आणि अशा मालिकेचा मी एक छोटासा भाग आहे. सो अजून हा प्रवास अजून असा व्हावा अशी इच्छा आहे. आणि असे खूप एपिसोड्स व्हावेत, खूप मोठा पल्ला या मालिकेने गाठावा, आणि आम्हा सगळ्याच कलाकारांचं काम तुम्हाला आवडावं, ही मालिका खूप आवडावी. सो येस, थँक्यू सो मच. थँक्यू आमच्या प्रोडक्शन टीमला, आणि थँक्यू सन मराठी, आणि ऑफकोर्स थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना, आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.